ओम सभी को मराठी प्रार्थनेने सुरुवात करूया. सरळ बसायचं, मेरुदंड सरळ, चेहऱ्यासमोर, डोळे सहजपणे बंद करायचे आणि चेहऱ्यावर हास्य ठेवायचे. म्हणजे ओढून आणून बसवण्यासारखं असं नाही पाहिजे. एकदम प्रसन्न भाव चेहऱ्यावर आणि दीर्घ श्वास घ्यायचा. सभी केंद्रीय प्रभारीगण, उन सभी को हृदय से वंदन. मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जी, जिनके नेतृत्व में योग प्रचार प्रसार का कार्य कुलाबा से डहाणू, कर्जत, कसारा, उरण इस परिसर में चल रहा है, ऐसे आदरणीय सुरेश जी को हृदय से वंदन. यहाँ आदरणीय शरद जी जो भारत स्वाभिमान के शहराचे प्रभारी है, उपाध्यक्ष है मुंबई के, आदरणीय प्रभाकर जी जिनके नेतृत्व में ये पूरा चेंबूर जिले में कार्य चल रहा है, उनकी पूरी टीम और आप सभी को हृदय से आज हमें अवसर मिला है चेंबूर में योग क्लास लेने का. जिनको बाद में मतलब जल्दी जाना है वो बाद में जा सकते हैं, कोई समस्या नहीं है. और जिनको रुकना है 5-10 मिनट ज़्यादा होगा तो उसमें रुकना है, आपको अधिक फायदा ही होगा. तो शुरू करते हैं. हम सभी भगवान ने परमेश्वराने आम्हाला सुंदर शरीर दिलेलं आहे. सद्गुरू वामनराव पैंचं नाव ऐकलं असेल कुणी? सद्गुरू वामनराव पै त्यांनी पुस्तक लिहिलं, शरीर साक्षात परमेश्वर. शरीर साक्षात परमेश्वर. आणि हे खरं आहे. आपल्याला जर जीवन, आरोग्य संपन्न शरीर आणि साधन संपन्न जीवन आणि ते पण सहजपणे जर प्राप्त करायचं असेल आणि देवाची पूजा करायची असेल तर ती शरीराची पूजा करा. शरीर साक्षात परमेश्वर. जेवढी त्याची सेवा जास्त कराल तेवढं वैभवशाली जीवन आपल्याला प्राप्त होणार. वैभवशाली जीवन. फक्त आपल्याला सेवा म्हणजे काय करायचं आहे? नारळ, फुलं, अबीर, बुक्का वगैरे काय व्हायचा नाही आहे. देवाला काही लागत नाही. प्राणरूपाने देव आपल्या शरीरात येतोय. प्राणरूपाने आपल्या शरीरात देव येतोय स्वतः आणि तो संपूर्ण आपल्या शरीराचं संचालन करतोय आणि संपूर्ण जीवनाचं संचालन करतोय. तेव्हा परमेश्वर सदैव आपल्या बरोबर आहे.
त्याला पानं फुलं नारळ अबीर बुक्का वगैरे काही लागत नाही. तो फक्त मी तुमचं शरीर चालवतोय तेव्हा ते शरीर आरोग्य संपन्न ठेवा हीच माझी सेवा आहे. आणि तो तुमचं शरीर जर आरोग्य संपन्न असेल तर ते चालवण्याला मला आनंद वाटेल. म्हणजे परमेश्वर खुश होईल की नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन नारळ वाहिला तर परमेश्वर खुश होतो असं काय वाटेल तुम्हाला. म्हणजे जाणवू शकत नाही. पण इथं आपलं आरोग्य जर आपण ठीक ठेवलं त्या परमेश्वराला आनंद होईल की अरे वा हे सुंदर शरीर आहे. म्हणजे हे चालवायला मला आनंदाने मी चालवायला काही हरकत नाही. मला इथून काही ट्रान्सफर नको आहे ना. म्हणजे इथं रेग्युलर रुटीन कंटिन्यू जॉब ठेवला तरी मला हरकत नाही. एक असं मी वगैरे जॉब वगैरे शब्द वापरतो आपल्याला थोडंसं समजण्यासाठी. आणि जर उलट बाजूला असेल आपण जर रोगी असेल तर परमेश्वराला हे रोगी शरीर चालवताना कठीण होईल की नाही. हा ना बोला मुंडी हलवून थोडं असं वगैरे असे करून काहीतरी हलवा है ना. नाहीतर कोणीतरी असे पण झोपायची सवय लोकांना असेल. आरामात झोपतात कळत पण नाही कोणाला. म्हणजे झोपलेत किंवा तेव्हा थोडं मुंडी हलवा असेल नाही का. तर रोगी शरीर चालवायला परमेश्वराला त्रास होईल. म्हणजे परमेश्वर दुःखी होईल. तर ह्या धर्तीवर सर्वात मोठं पुण्य जर कुठलं असेल तर स्वतःचं शरीर आरोग्य संपन्न ठेवणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. आणि त्याला काय पाहिजे. फक्त आपल्या शरीरासाठी हा योग 1 तासाचा जो योग साधना आहे ती करायची आहे. बाकी काय 1 पैसा लागत नाही. त्याला 1 पैसाही लागत नाही. आणि सर्वात मोठं पाप कोणतं असेल तर शरीराला रोगी बनवून ठेवणं हे सर्वात मोठं या धर्तीवरचं पाप आहे. तेव्हा आपण ते पुण्य आपल्या पुण्यपदरी पडावं म्हणून आपण सुरुवात करूया. हातापायाचे सूक्ष्म व्यायाम आहे. दोन्ही पाय समोर सोडा आणि हळूहळू थोडा आपण बघा आपण जी काही संपूर्ण योग साधना करतो त्याच्यामध्ये 2च लक्ष्य प्राप्त करायचे. आपलं काम काय आहे. आपलं पाचन ठीक ठेवायचं आहे. सर्वात मोठं काय आहे काम. आपलं पहिलं पाचन तंत्र स्वस्थ ठेवायचं आहे. आणि दुसरं साध्य करायचं आपल्याला आपलं ब्लड सर्क्युलेशन सही ठेवायचं आहे. 2च गोष्टी पूर्ण योग साधना आपण जी काही करतो त्याच्यामध्ये 2च गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या. आपली जबाबदारी आहे. म्हणजे आपलं पाचन ठीक ठेवायचं आणि दुसरं बोला ब्लड सर्क्युलेशन. 2 साध्य आहेत. पहिलं साध्य काय आहे. जोराने बोला पाचन तंत्र स्वस्थ ठेवायचं आहे. आणि दुसरं साध्य काय आहे. ब्लड सर्क्युलेशन. मग मात्र आपली जबाबदारी संपली. मग जे काय करायचं तो परमेश्वर करणार आहे. आतमध्ये पूर्ण ब्लड सर्क्युलेशनद्वारे आपल्या शरीराचं पूर्ण संचालन जीवनाचं संचालन आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही पाहिजे त्याच्या लाखो पट जादा मिळवण्याची शक्ती आपल्याकडे आहे. चला तर त्याच्यासाठी आपण ही परमेश्वर रूपी देवाची सेवा करूया शरीराची. आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण आता हा व्यायाम करतोय आपण पायाचा व्यायाम करतोय ना तर तिथेच लक्ष पाहिजे की आपण पायाचा व्यायाम ज्या गोष्टीसाठी करतोय तो जॉईंट बघा. आता दोन्ही पंजे एकत्र करून असं तो जॉईंट माझा शक्तिशाली होतोय फ्लेक्झिबल होतोय आणि त्याच्यामध्ये चपलता येते. हे आपण विचार करत राहायचं. नाहीतर आता घरी जाताना कुठलं आलं आहे का कोथिंबीर आहे का संपली का काय झालंय हे विचार नाही करायचा. म्हणजे जे आपण करतोय ते तिथं लक्ष ठेवायचं. दोन्ही पंजे पुढे मागे करायचे. 10-15 वेळा करायचे पण आपण एवढी करणार नाही. आता प्रतिकात्मक करून बोटं खाली अशी टाईट करायचे आणि मग घुटण्यासाठी गुडघ्यासाठी जीवनभर गुडघ्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. जेवढी आज आपण क्रिया करणार आहोत ना मी स्टॅम्प पेपरवर लिहून देईन एवढी क्रिया जर तुम्ही रोज केली तर जीवनभर आपल्या शरीरामध्ये काही आजार येणार नाही. आणि आजार असेल तर 3 महिन्यामध्ये गोळ्या औषधं डॉक्टर पण पूर्ण गॅरंटी. आता गुडघ्याची वाटी अंगठ्याने अशी गोल गोल फिरवायची.
अंगठ्याने गोल गोल फिरवायची, थोडी ताकद लावायची, प्रत्येक क्रियेमध्ये थोडी ताकद लावायची. आता सायकलिंग करायचं. शरीररूपी परमेश्वराची सेवा सुरू झाली. त्याला काही पैसे लागत नाही, काही नाही, आणि तो त्याचा आनंद वाढायला लागतो. दुसरा पाठ, आजारी होणं हा आपला गुणच नाहीये, म्हणजे स्वभाव नाही आहे. परमेश्वर जो निर्माण करतो तो पूर्ण स्वरूप आणि पवित्र असतो. आता हिप जॉईंटसाठी पूर्ण व्यायाम होणार आहे. या धर्तीवर जेवढे जीव आहेत त्यांचा आजारी होण्याचा स्वभावच नाही, रोग होण्याचा स्वभाव नाही आहे. आणि आश्चर्य, मानव फक्त आजारी पडतो, बाकी कुठले जीव आजारी पडत नाही. मच्छर कधी आजारी पडलेला पाहिला? त्याला बोलायला शिका, थोडं फास्ट करा. मच्छर आजारी पडलेला पाहिला का कोणी? जुळा द्यायचा. तो आपल्याला मानवाला आजारी पडतो. कारण काय? मानवाची जीवनशैली बिघडलेली आहे. उशिरा उठणं, उशिरा झोपणं. दुसरा काय? बिघडलेली जीवनशैली, बिघडलेला आहार, बिघडलेला विचार आणि बिघडलेला श्रम. जुळा द्यायचा. आता चक्की चालवायची. असं डॉक्टरकडे गेलं तर किती लूट चालली आहे बघा. केसांचा डॉक्टर वेगळा, डोळ्यांचा डॉक्टर वेगळा, ब्रेनचा वेगळा, दाताचा डॉक्टर वेगळा, हार्टचा वेगळा, लंग्सचा वेगळा, किडनीचा वेगळा. सगळे म्हणजे सगळ्या शरीरातले जेवढे अवयव आहेत तेवढे डॉक्टर स्पेशालिस्ट आहेत. बरं, पुढे या आध्यात्मिक जगतात सुद्धा यूट्यूबवर बघा तुम्ही काय चाललंय. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवतात, दुनियाभरचे अटी सांगतात. चल, आता हे आहे ना, हे मोदी सरकार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, आणि हा भारत आहे पूर्ण. सेंट्रल गव्हर्नमेंट मजबूत असेल तर गावखेड्यापर्यंत काही समस्या येईल का? हो, नाही म्हणा. तुम्ही लोक बोलत का नाही? रात्री जेवलं नव्हतं की काय? गावखेड्यापर्यंत काही प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर? मग आपलं हे सेंट्रल गव्हर्नमेंट, सगळी मंत्रिमंडळ जर बरोबर काम करेल तर हा आपला भारत रूपी शरीर एकदम स्वस्थ राहील. मंत्री कोण आहेत? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅन्क्रियाज, गॅलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रस, ओरी हे मंत्री आहेत. त्या मंत्र्यांना तुम्ही खायला दिलं फक्त लहानपणापासून, फक्त खाऊ घातलं, आणि वय वाढेल तसे इतके सुस्त झाले खाऊन, कारण हलवले नाही कधी. आणि मग एक वेळ अशी आली की आता ते काम करणं झाले, म्हणून आपल्या शरीरात वेगवेगळे आजार निर्माण झाले. तर ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मंत्र्यावर थोडं दबाव टाकूया. असा ज्याला जमेल त्यांनी असा अर्धा दबाव टाकायचा, अर्धा, आणि जमेल त्यांनी असा पूर्ण टाकायचा. पूर्ण मंत्रिमंडळ हललं पाहिजे. त्याला जमेल त्यांनीच करा, नाही तर मग अर्ध्यावर भागेल त्यांचं. असं पूर्ण जाऊ शकतो. चल, ठीक आहे. आता थोडं असं दंडासनमध्ये आपण बसलो ना, असं करायचं. परमेश्वर कृपाने त्यांचं वजन जास्त आहे, त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलं असेल, त्याच्यामुळे त्यांना जादा फॅट दिले परमेश्वराने.
ते बडे मोठे भाग्यशाली लोक आहेत आणि योग साधनेमध्ये आले. भाग्यशाली कधी? शरीर तर मोठं दिलंय परमेश्वराने, पण ते योग कक्षामध्ये आले तर ते भाग्यशाली आहे. कारण आपण जे काही आता करणार आहे त्याच्यामुळे त्यांचे फॅट्स, जे अतिरिक्त फॅट्स आहेत ते युटिलाइज होऊन त्याचं ब्रेन सेल बनणार आहे. ब्रेन सेल त्याच्यामुळे अशा लोकांचं ब्रेन पॉवरफुल बनणार आहे. मग आहेत का नाही भाग्यशाली? हो की नाही? ते तुमचे चेंबूरचे लोक काय बोलत नाहीत. रात्री उपवास तर नव्हता. हे बघा असे डोळे वरती आपल्या पांज्यावर चाललाय ना, त्याच्याबरोबर डोळे गेले पाहिजे. चला बटरफ्लाय. आपली इम्युनिटी सर्वात महत्वाची आहे की नाही? रोगप्रतिकार शक्ती प्रत्येक वेळेस बघतात ना, आपली इम्युनिटी कमी झालेली आहे. तर इम्युनिटी वाढवायची असेल तर हा जो बटरफ्लाय आहे हा 100, 200, 300, 400, 500 वेळा करायचा. 1000 पार. इम्युनिटीचे कुठलेही औषध न घेता तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार. एवढी म्हणजे लाभकारी आहे. हे किती असं बटरफ्लाय. हे बघा आता काही लोकांचं असं होतं. असं नाही, असं झालं पाहिजे. आखडलेलं आहे ना, शरीर आखडलेलं आहे. तर हे इतके आसन केलं की आपलं स्वादिष्टान चक्र ॲक्टिवेट होतं, जे जलस्थान आहे. आणि जलस्थान योग्य झालं की आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं झालं कुठल्याही जॉईंटमध्ये आकडण येत नाही. अगदी मानेमध्ये सुद्धा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे हा बटरफ्लाय करून मानेमध्ये आकडण कशी निघणार? तर मानेमध्ये काय कुठेही आकडण असेल तर ती ह्या बटरफ्लायने निघणार आहे. फक्त ती जादा केली पाहिजे. आणि ज्याच्या शरीरामध्ये आकडण असते ना त्याच्या मनामध्ये पण आकडण असते जास्त. म्हणजे तो सगळे लोक 99% एका बाजूला जातात, पण हा एका बाजूला. म्हणजे माझंच खरं. चला चेंज असं. चला थोडं पुढे असं वागायचं. बघा कोण कोण मंत्री आराव करतायत का? बघा खाऊन सुस्त झालेत मंत्री. पुढे धरतीला नमस्कार करू देत नाही. 5 वेळा करा. आता बघा आपली फ्लेक्झिबिलिटी अशी झाली तर आपण असं आपल्या ह्या पायावर असं बसू शकतो. आणि असं आपण स्वतःला असं आपण दंडासनामध्ये बसलो तर आपण स्वतःला असं उचलू शकतो. असं बघा प्रयत्न करून जरा. बघा काय आहे, आपण जर स्वतःला उचलू शकत नसेल तर आपण परिवाराला कसे उचलणार आहे ना? स्वतःलाच उचलू शकत नाही. आमचा रोहित करतोय. हा बघा आता पद्मासन. ताळी वाजवा एकदा. रोहित असे हात मागे ठेवायचे आणि असं पद्मासन लावायचं. सर्वांसाठी नाहीये, ज्यांना जमतंय त्यांनीच करा. ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांना बसायचं नाहीये. हे बघा असं. ज्याला पॉसिबल आहे त्यांनी दुसरा. आम्ही असं आपण स्वतःला उचलू शकतो. असं ज्याला होतं त्यानेच करायचं. जबरदस्ती कुठली क्रिया करायची नाही. आता हातासाठी बोटं टाईट करायचे, शक्ती लावायची आहे. आणि जी क्रिया होती आहे त्या क्रियेवरच लक्ष ठेवायचं. अंगठी आत घ्यायचे.
साईडला. मग थोडं असं जरा क्रिया जास्त करायची, जास्त वेळ करायला पाहिजे. 15-15 वेळा एक एक क्रिया करायची. आता ते थांबायचं. हा बटरफ्लाय करताना सुद्धा आपण असं करू शकतो. हे पहा, मी राहिलो असं 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 करू शकतो. आणि इथे सुद्धा आपण असं करू शकतो. आपल्याला दोनच गोष्टी प्राप्त करायच्या. काय काय सांगाल कोणी? आपल्याला ही योग साधना आपण करतोय त्याच्यातून दोनच गोष्टी प्राप्त करायच्या. काय पहिली गोष्ट काय? पहिलं सर्वात महत्वाचं, पाचन ठीक ठेवायचंय. तुम्ही बोला जरा, पाचन ठीक ठेवायचंय बोला. आणि दुसरं ब्लड सर्क्युलेशन. बस एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला करायच्या. या दोन गोष्टी आपल्याला ज्या वेगवेगळ्या आपण क्रिया करतोय त्याच्यातून आपल्याला साध्य होणार आहे. वेगळ्या आजारासाठी वेगळा डॉक्टर, वेगळ्या अंगासाठी वेगळा डॉक्टर असं काही नाही. एकच डॉक्टर. योग साधना. योग साधनामधल्या सहज क्रिया, अगदी सहजपणे होणाऱ्या क्रिया. आता ज्या आपण क्रिया केल्या त्याच्यामध्ये काही अडचण आली का कुणाला? काही नाही अडचण आली. सहज क्रिया करून आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक होणार आहे. आणि आपल्याला आपली इम्युनिटी वाढल्यामुळं आपल्या शरीरात कधीही आजार होणार. आता बघा, मध्ये कोरोना पिरियडमध्ये वॅक्सिन घेतलं की नाही सगळ्यांनी? वॅक्सिन घेतलं? कुणी कुणी वॅक्सिन घेतलं? हात वर करा. बघा, सगळ्यांनी घेतलं. मी नाही घेतलं, ताईने नाही घेतलं. घेतलं? मी घेतलं नाही. माझ्या परिवारात कोणीच घेतलं नाही. कारण आम्ही सगळे, आता मी 10,000 कपालभाती करून आलो. त्याच्यामुळे माझा विश्वास होता की कोरोनाचा जीवाणू जर मला चावला तर तो मरेल, पण मला काही होणार नाही. त्याच्यामुळे मी काही वॅक्सिन, पहिला डोस, दुसरा डोस, बूस्टर वगैरे काही घेतलं नाही. मला कोरोना झाला नाही. आमच्या परिवारात कोणीही वॅक्सिन घेतलं नाही, कोणालाही कोरोना झाला नाही आहे. चला आता हे क्रिया आहे. चला थोडं 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 आपण करत जाऊ. म्हणजे गुडघ्यावर ठेवायचे. दोन्ही हात. श्वास भरत पाठीमागे साईडला जायचं. श्वास सोडत वर, श्वास भरत पुढे. असे 10, 20, 25, 50 वेळा करायचं. असं तिसरा. आता पोटं इंटरलॉक करून डोक्याच्या पाठीमागे लावायचं आणि 3 वेळा श्वास भरून एक दुसऱ्याच्या उलट बाजूला दाब द्यायचा. पुढे कणपटीवर. बघा, पूर्ण व्यायाम झाला की नाही? संपूर्ण शरीराचा झाला की नाही झाला? अजून बाकी आहे. मानेसाठी बघा असं करायचं. चेंबूरचे लोक रात्री उपवास करतात असं वाटतं. कोणी बोलायला तयार नाही. चेंज. हा योग वर्ग हा हसता खेळता असला पाहिजे, मनोरंजक. आता वरती खाली. आता गोल गोल फिरवायचा, रोटेट करायचं. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. थांबूया. आता डोळ्याचा व्यायाम. डोळ्यावर बघा, आपण काही गोष्टी जर सांभाळल्या
तर डोळ्यावर चष्मा आपल्याला जीवनभर येऊ शकत नाही आणि असेल तर तो निघाला पाहिजे. मी आठवी इयत्तेत चष्मा लागला होता. सवयाच्या 70ला तो गेला आणि आता 75ला सुद्धा नाही. आता 75ला सुद्धा माझा चष्मा नाही आहे आणि अजून 50 वर्ष मी पुढे आपण भेटणार आहोत, तेव्हा पण चष्मा नसेल आणि मी आत्ता जसा आहे असाच तुम्हाला दिसेल. म्हणजे काहीतरी काठी हातात आली वगैरे, चालता येत नाही, हळूहळू चालतोय वगैरे, तसलं काही नाही. 125 वर्षपर्यंत आपल्याला अशा स्थितीत भेटणार आहे. का तर पाचनतंत्र स्वस्थ ठेवण्यासाठी मी 10,000 कपालभाती रोज करतो. 10,000 कपालभाती केल्याशिवाय मी घर सोडत नाही. कधी 3 वाजता उठतो रोज. कुठे नोकरी नाही, जॉब नाही, काही नाही, पण मी 365 दिवस सकाळी 3ला उठून 10,000 कपालभाती पहिल्यांदा करतो. माझा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. आता बघा डोळ्याचा व्यायाम बघा. सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातच आपण ही दार आहे ना, अशी डोळ्यात हात लावायची, 2-3 वेळा लावायची दोन्ही डोळ्यामध्ये आणि नंतर आंघोळ करताना तोंडामध्ये थंड पाणी भरायचं आणि डोळे उघडे ठेवून 15 बार असे छिटे मारायचे पाण्याचे आणि योग क्लासला आलं की हा योग डोळ्याचा व्यायाम करायचा. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, चष्मा लागणार नाही आणि ज्याचा असेल तो निघाला पाहिजे. ठीक आहे. आता बघा, असं डाव्या बाजूला बघायचं, डाव्या बाजूला, नंतर उजव्या बाजूला, डावा उजवा असं करत राहायचं थोडा वेळ. चांगले 10-15 वेळा करायचे, पण आपल्याला एवढा वेळ नाही. आता वर खाली प्रत्येक क्रिया 10 ते 15 वेळा करायची. आता तिरकस असं बघायचं, मग इकडे उलट बाजूला बघायचं, तिरकस असं. आता या बाजूला 10 ते 15 वेळा करायचे. आता गोल गोल फिरवायचे असं, फक्त डोळे फिरवायचे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. एवढा व्यायाम आपल्याला पुरेसा आहे. समजले का? आपलं ब्लड सर्क्युलेशन योग्य राहावं याच्यासाठी एवढा सर्व जॉईंटचा, सर्व हाडांचा, सर्व मांसपेशींचा पूर्ण व्यायाम झालेला आहे. आता तरीसुद्धा आपण एक्स्ट्रा करणार आहोत. मी दाखवतो 1 मिनिटात. मी 3-4 आसन घ्यायचे आहेत आपल्याला, ते फक्त 1 मिनिटात बघा. तुम्ही सर्व करतात पण तरीसुद्धा एकदा बघा 1 मिनिटामध्ये. हे पहा, मर्कट आसन, असं जे सर्वांना येतं, असा गुडघ्यावर गुडघा आणि पंजावर पंजा, नंतर इकडे गुडघ्यावर गुडघा, पंजावर पंजा, ही पहिली पोज. नंतर दुसरी, पायामध्ये अंतर घ्यायचं असं, एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करेल आणि चेहरा उलट्या दिशेला, नंतर दुसऱ्या बाजूला असं. आता ही असे करत राहायचंय, असे 10 वेळा, 15 वेळा, 25 वेळा, 50 वेळा. अगदी तुम्हाला जास्त पाचन चांगलं पाहिजे, तुम्हाला पोट साफ होण्यासाठी चूर्ण घ्यावं लागत असेल तर हे चूर्ण सर्वात फ्री आहे. हे मर्कटासन नावाचं चूर्ण आहे ना, एकदम फ्री आहे आणि विदाउट साईड इफेक्ट. आणि असं असं करायचं. आणि मग कंद्रासन असं राहायचं. इथे 31 सेकंद असं राहायचं. तेव्हा पोट आपलं छातीकडे ओढून घ्यायचं, बाह्य प्राणायाम करतो असं. आणि मग वर खाली करायचं असं. असं आणि नंतर सहज होणाऱ्या क्रिया त्या, बरोबर आहे की नाही? सहज होणार. चला सर्वजण पाय तिकडे करा, पाय तिकडे करायचे, भराभर भराभर करूया. चला दोन्ही पाव फोल्ड करा, दोन्ही गुडघे फोल्ड करा. हां चला सुरू करा. लेफ्ट राईट, गुडघ्यावर गुडघा पाहिजे, सुंदर. गुडघ्यावर गुडघा, चेहरा उलट्या दिसेला. करा बराबर 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, जेवढं जमतं तेवढं करा.
करा बराबर. पोट साफ होत नाही म्हणून दुनियाभरचे चूर्ण शोधत असतात. ते फ्रीवालं चूर्ण आहे. पोट साफ झालंच पाहिजे आणि पैसे लागत नाही. करा 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 50 एका एक अनेक आसन करायचे नाही आहे. कठीण कठीण बघा सर्वांना जमतंय की नाही. चला आता पायामध्ये अंतर घ्या. पायाच्या पंजामध्ये अंतर घ्या. सुंदर बघा सगळे चांगलं करतायत. एखाद दुसऱ्या व्यक्तीला अजून समजलं नाही. दोन्ही पायाच्या पंजामध्ये अंतर घ्यायचं आणि एका पायाचा गुडघा आणि दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करायचा. करा एका पायाचा पंजा आणि दुसऱ्या पायाचा गुडघा. सुंदर सर्वजण चांगलं करताय. करा बरोबर. गुडघ्याचा व्यायाम होतोय, कमरेचा व्यायाम, पोटाचा व्यायाम, लंग्स आणि हार्टचा व्यायाम, थायरॉइडचा व्यायाम, डोळ्यांचा व्यायाम, संपूर्ण मेरुदंडाचा व्यायाम, सगळा व्यायाम होतो एकाच वेळेस. करा भराभर भराभर भराभर. व्यायाम होतोय का सर्व? हा आता आवाज आला. चला थांबूया आता. आता करूया कंद्रासन. कंद्रासन. आता दोन्ही गुडघ्यामध्ये फोल्ड करा पाय आणि घोटे पकडायचे. आपले घोटे घोटे पकडून मधून उठायचं. पोट वरती घ्यायचं. कंद्रासन. बस झालं. मर्कटासन. बस आता वरती घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंट वर उचला. बस सुंदर. थांबा जरा 15 सेकंद आणि पोट आत छातीकडे घ्यायचं. बाह्य प्राणायाम चालतं. आता वर खाली करा. खूप चांगलं करताय सगळेजण. करा वर खाली करायचं. करा आपल्या शक्तीप्रमाणे करायचे. वर करायचं, खाली ठेवायचं, वर करायचं, खाली ठेवायचं. पाचन तंत्र. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो कमर दर्द कधीच होणार नाही. कमर दर्द कधीच होणार नाही आणि असेल तर ती राहील. सॅटिका पेन जशी समस्या येणार नाही. सॅटिका पेन वगैरे ते विसरून जाल सगळे. चला हळूहळू काय. बस विसरा. पाय खाली सोडा. दोन्ही हाताचे पंजे शरीराच्या बाजूला ठेवा. शरीराच्या बाजूला शरीराच्या जवळ. आता उत्तान पादासन. दोन्ही पायाचे पंजे फक्त थोडंसं आधा फूट उचलायचे. श्वास भरत उचलायचे. दोन्ही पंजे पायाचे अर्धा. हा सुंदर. अर्धा फूट. बाप रे तुम्ही तो 5 फूट उचलले. अर्धा फूट जमिनीपासून अर्धा फूट खाली करा पाय. जमिनीपासून पंजे अर्धा फूट. जमिनीपासून पंजे अर्धा फूट उचलायचे. आपल्याला डोळ्यांनी आपले बोटं दिसली नाही पाहिजे. पायाची बोटे आपल्या डोळ्याला दिसली नाही पाहिजेत. आपले पायाची बोटं डोळ्यांनी दिसता कामा नये. आता सुंदर. हा खाली ठेवा. आता परत वर उचला. हा थोडं पाय आपलं बघा. तुम्ही शेवटी कोणाचे लास्ट जास्त उचलताय त्यांना अर्धा फूट कळेना. जमिनीपासून अर्धा फूट म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसता कामा नये. वर खाली करा थोडा. बस. आता बघा. आता दोन्ही साईडने उचलायचं आहे. दोन्ही बाजूने उचलायचं आहे. दोन्ही बाजूने बघा. नौकासन. किती सुंदर करतात बघा. काय बहुतेक जण सगळे चांगलं करतायत. एकाच 2 कमी पडतायत. उचला. डोकं सुद्धा उचलायचं आहे. ही सुद्धा क्रिया एक 10-15 वेळा करायची. बस राहू दे. आता उजवा पाय गोल फिरवा. मोठं शून्य बनवायचं आहे. मोठं शून्य. उलट सुलट फिरवा. उलट सुलट. आता डावा पाय फिरवा. थोडा. बस. आता कमर दर्द नाही त्यांनी दोन्ही पाय 7-7 फिरवा. दोन्ही पाय 7-7. विश्राम. आता पोटावर या सगळे. करूया मकरासन. पोटावर या सगळे. मकरासन.
वक्रासन सर्वांना माहिती आहे. असं आपले दोन्ही असे पाय हाताचे कोपरे जुळले पाहिजेत, असे जवळ आले पाहिजेत असं. बस जास्त वेळ करायचे, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. आता भुजंगासन करायचं आहे. पंजे छातीच्या दोन्ही साईडला, श्वास भरत वरती, दृष्टी आकाशाकडे. आता वर खाली करायचे 5-10 वेळा, 15 वेळा, 25 वेळा. कमरेचा व्यायाम होतोय, पोटाचा व्यायाम होतोय, लंगचा, हार्टचा व्यायाम होतोय, थायरॉइडचा व्यायाम होतोय. आपल्या मर्यादेत करायचं आहे. पाचन तंत्र स्वस्थ होणार आहे. विश्राम 10-20 वेळा, 25 वेळा, 50 वेळा, हळूहळू वाढवत 100 वेळा. आता पंजावर पंजा ठेवा आणि त्याच्यावर हनवटी ठेवा. आता श्वास भरत वरती, असं सरळ, कोणी आपल्या हाताचे कोणी सरळ झाले पाहिजे आणि दृष्टी आकाशात. आता खाली वर करा. विश्राम. आता डाव्या कुशीवर येऊन उठून बसायचं. बघा, कठीण आसन न करता, कठीण आसन न करता आपण आपलं पाचन ठीक होणार आहे. वाटतंय की नाही? बरोबर का नाही? सहजपणे आपलं पाचन ठीक होणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सहज होणार. आता बघा, मला 50च्या वयाला थ्रोट कॅन्सर झाला होता आणि 660 शुगर होती आणि दोन्ही गुडघे माझे गेले होते, त्यामुळे मला उभं राहता येत नाही. चालणं तर पुढचा भाग. आता 75ला मला काही प्रॉब्लेम नाही आणि 25 वर्षामध्ये एकही गोळी, इंजेक्शन किंवा डॉक्टर नाही आहे. म्हणजे पूर्ण व्यवस्था आपल्या शरीरात आहे. कॅन्सर सुद्धा बिगर औषधाचा बरा झाला, हा विश्वास तुमच्यामध्ये देण्यासाठी मी आलो की काय थोडंसं झालं तर आपण लगेच डॉक्टरकडे पळतो. परमेश्वरानं इतकं चांगलं शरीर दिले आपल्याला, जीवनभर आपल्याला आजार, रोग होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था आतमध्ये दिलेली आहे. पण त्या व्यवस्थेचा आपण फायदा घेतला पाहिजे. ती व्यवस्था आपण क्रियाशील ठेवली पाहिजे. आता मला 75 वर्षाला काही आजार नाही आणि अजून 50 वर्ष काही होणार नाही. तर हा विश्वास जो आहे तो हा आपण जी योग साधना करतो त्याचा आहे. आज परमपूज्य गुरुदेवजी म्हणजे स्वामी रामदेव बाबा, त्यांना बघताय तुम्ही 30 वर्ष लगातार रोज सकाळी 5 वाजता 5 ते 7:30 आस्था चॅनलवर येतात. एकही दिवस विसरत नाही. आणि त्या आधारे म्हणजे ते पूज्य गुरुदेवजी नेहमी बोलतात की मी जी आज जगभरामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये 30 वर्षामध्ये त्यांचं नाव झालंय की नाही? सर्वांना माहिती आहे. रामदेव बाबा म्हटलं की सगळे ओळखतात की नाही? जगभरामध्ये नाव झालं. त्याचं मूळ काय आहे? योग साधना. तर ज्या योग साधनेमुळे परमेश्वरानं ते शरीर दिलेलं आहे, ते इतकं ताकदवर बनवलं की जगामध्ये ओळख झाली त्यांची. मग आपली निदान या चेंबूरमध्ये तरी झाली पाहिजे की नाही? का नाही? चेंबूरमध्ये तरी व्हावी. तर योग साधना, आणि बघा, पैसे हा दुय्यम भाग आहे. सर्वात मोठं जर काय असेल तर ते आपलं आरोग्य. ज्याचं आरोग्य ठीक आहे तो डिमांडमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे किती पैसा आहे, काय आहे वगैरे काही बघितलं जाणार नाही. तर त्याला डिमांड आहे. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारताचं जे प्रशासन आहे ते एक वेळ तुम्ही लिहून ठेवा. पोपटरावने कधीतरी बोलले होते
की संपूर्ण भारताचं प्रशासन हे पतंजली योगपीठ मार्फत संचालित होत असेल आणि मग त्यावेळेस तुम्हाला आठवण होईल त्यारे खरंच ते बोलले ते असं झालं आणि मग ते संचालन करत असताना इथे ह्या चेंबूर परिसर किंवा मुलुंड हा मुंबई परिसर याच्यामध्ये संचालन पूर्ण करणार आहे तुम्ही आम्हीच करणार आहे. तुमच्या आमच्यापैकी ज्यांनी ओळख बनवली, ज्यांनी योग प्रचाराचं शिक्षक बनले, योग शिक्षक बनले आणि योग प्रचार प्रसाराचं आपल्या आजूबाजूला कार्य केलं तर त्यांचं नाव होणार आहे. आता हे कॉर्पोरेटर बनतात, आमदार बनतात, कसे बनतात? काहीतरी सेवेचं काम करत असतात 10-20 वर्ष 25 वर्ष, तेव्हा ते उभे राहून राहिल्यावर त्यांना लोक ओळखतात, त्याच्यामुळे निवडून येतात. बरोबर आहे की नाही? तसं आपण आपल्याला एक साधन दिलंय, पूज्य गुरुदेवजींनी एवढं चांगलं साधन दिलंय आरोग्य संपन्न बनवण्याचं. डॉक्टरपेक्षाही महत्त्वपूर्ण साधन आहे. डॉक्टर जे करू शकत नाही ते आपण करू शकतो केवळ ह्या साध्या साध्या गोष्टीमुळे. तर हा आपला संपूर्ण जो योग साधना जी सहजपणे करता येईल, कठीण करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता कठीण म्हणजे काय? आता बघा वक्रासन आहे, वक्रासन सुद्धा उपयोगी आहे, पण वक्रासन कसं झालं पाहिजे? असा पाय फोल्ड झाल्यावर हा हात असा इथे आपल्याला इथे आला पाहिजे. आता हे अवघड आहे, कारण मंत्री खाऊन सुरलेत, त्याच्यामुळे ते इथे तुम्हाला गुडघ्याला जाऊ देत नाही. म्हणून ह्या कठीण आसनाच्या भानगडीत पडायचं नाही. मग लोक कसे करतात असे त्याचा काही फायदा नाही. तेवढे आता आपण केलं ना तेवढं छानपैकी करायचं, फक्त जास्त वेळ करायचं, एक क्रिया जास्त वेळ करायची, मग आपलं पाचन ठीक होणार आहे. आता तुम्ही एवढं असं केल्यावर मंत्री स्लिम अँड ट्रिमच होणार ना. त्यांना एवढा व्यायाम मिळाल्यावर ते काय सुस्त राहणार आहेत नाही की नाही? तर एवढा व्यायाम पुरेसा असतो. बाकी मग त्यांना जास्त करायचे ते बाकी सगळे आसनं करू शकतात. 12 आसनं आहेत आपली आहे ना, 12 आसनं, योगिक जॉगिंग आहे, सूर्यनमस्कार आहे, दंड बैठक आहे. हा सगळं म्हणजे जे युवा आहेत त्यांच्यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या करायला हरकत नाही आहे. पण तुम्हाला सांगतो आपण संपूर्ण योग साधनेमध्ये जे काही करतोय त्या सर्वांमुळे जो फायदा होतोय त्यातला 99% फायदा प्राणायाममुळे होतो. 99% फायदा कशामुळे होतो? 8 प्राणायाममुळे. त्याच्यामुळे 8 प्राणायाम आपल्याला करायचे, थोडं आपण करत जाऊ. आणि 8 प्राणायाममुळे जेवढा फायदा होतो त्यातला 99% फायदा कुठल्या योग क्रियेने होत असेल? कपालभाती. बघा, संपूर्ण योगमध्ये आपण जे काही करतो त्याच्यातून आपल्याला 99% फायदा 8 प्राणायाममुळे होतो. आणि 8 प्राणायाममुळे जो फायदा होतो त्याच्यापैकी 99% फायदा कपालभातीने होतो. आता ही कपालभाती करत असताना महिलांची हे असते, अडचण असते की आम्ही सकाळी 2-3 घंटे स्वयंपाकातच जातात, आम्ही कधी कपालभाती तास किंवा 2-2 तास करायचं. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा स्वयंपाक किचनच्या ओट्यावर स्वयंपाक करताय, किचनच्या ओट्यावर हाताने स्वयंपाक करताय, तोंडाने करत नाही, नाकाने करत नाही, मग त्यावेळेस तुम्ही कपालभाती करायचं आहे. मग आता मुंबईमध्ये सगळं कुलाब्यापर्यंत महिला बोलू लागल्या, अरे गुरुजी आमचं तर आता 2-2 तास कपालभाती होते. बघा होईल की नाही? तुम्ही किचनच्या कट्ट्यावर स्वयंपाक करण्याचं काम करत असाल तेव्हा तुम्ही आरामात कपालभाती करा. कपालभाती उभं राहून करा, चालता करा, काही हरकत नाही. कपालभातीचा फायदा तुम्हाला 1% सुद्धा कमी होणार नाही. तुम्ही जो बसून करणार आहे जेवढा कपालभातीचा फायदा होईल तेवढा तुम्ही किचनच्या ओट्यावर सुद्धा कपालभाती केलं तर तेवढाच फायदा होणार आहे. तुम्ही घरून इथे आलात, येता कपालभाती करा, इथून घरी जाणार तेव्हा कपालभाती करा, तुम्हाला त्या फायद्यामध्ये 1% सुद्धा कमी होणार नाही. तुम्हाला कमर जर पीठ दर्द असेल तर तुम्ही असं बसा मागे, असं पाय फोल्ड करता येत नसेल त्यांनी असं करा. घरामध्ये बुजुर्ग व्यक्ती असेल त्यांना बसता येत नाहीये तर आपण हॉस्पिटलमध्ये ती क्वाट अशी चक्र फिरवून वरती करतो ना, अशी असते ती अशी करतो. तर असं बेड बनवा घरी आणि असं त्याला आरामात झोपवा 45 डिग्रीपर्यंत आणि त्यांना कपालभाती करायला सांगा. फक्त कपालभाती करायची, बाकी त्यांनी काही करायचं नाही. हळूहळू जसं जमेल तसं. आणि त्यावेळेस आपण विचार करायचा
हे परमेश्वरा, तुझ्या कृपेनं माझं पाचन तंत्र स्वस्थ होतं. तो विचार करायचा. जो विचार आपण करू तसंच आपलं जीवन बनणार आहे. कारण परमेश्वर स्वतः आपल्या शरीरात आहे, प्राणरूपाने येऊन आपल्या शरीराचं कार्य करतोय, आपल्या जीवनाचं कार्य करतोय. आपल्याला किती पैसे मिळाले पाहिजेत, किती नाही ते तो ठरवतोय सर्व. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त आपलं पाचन ठीक ठेवायचं आणि ब्लड सर्क्युलेशन. मग ह्या संपूर्ण शरीरातल्या 37 ट्रिलियन सेल्सला जर पुरेसं भोजन मिळालं तर सर्व काम बरोबर करतील. डोक्याच्या केसामध्ये ज्या आय सेल्स आहेत त्यांना पोषण बरोबर मिळालं, पाचन ठीक झालं, ब्लड सर्क्युलेशन ठीक असेल तर इथंपर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड जाईल की नाही. आणि मग केस काळे राहतील, पांढरे होणार नाही, केस गळणार नाही, ब्रेन डिसऑर्डर येणार नाही. ब्रेन डिसऑर्डर येते ना आजकाल, बऱ्याच लोकांना ब्रेन डिसऑर्डर येते. डोळ्यावर चष्मा येतोय, कानाची क्षमता कमी होते. या सगळ्या अवयवांना म्हणजे त्या पूर्ण शरीर जे बनलेलं आहे 37 ट्रिलियन सेल्सचं शरीर बनलेलं आहे, तर त्या सर्व सेल्सला पुरेसं भोजन मिळणार आहे आणि मग त्या सर्व योग्य प्रकारे कार्य करतील आणि आपल्या शरीरात कुठेही आजार होणार नाही. त्याच्यासाठी काय उपाय आहे? फक्त आपलं काम काय, पाचन ठीक ठेवायचं आणि ब्लड सर्क्युलेशन, आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या क्रिया. तर आपण थोडा किती वेळ आहे, अजून वेळ आहे, आपण थोडं करूया, म्हणजे थोडा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला सांगता येईल. ध्यान मुद्रेमध्ये बसायचं, मेरुदंड सरळ, चेहऱ्यासमोर, डोळे सहजपणे बंद आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा. काय आहे, कधी असं जबरदस्ती पाठवतात. ते घरातले सुना आहेत ना, ते म्हातारे जास्त टिक करते म्हातारी, मग ते म्हणते ते बाबा आपल्याला फुकटचा क्लास चाललाय का, तिकडे जाऊन बघा. जर असे पण काही असतात तर तसं होता कामा नये. जबरदस्ती पाठवले असं नाही करायचं. एकदम चेहरा प्रसन्न भाव करायचा आणि दीर्घ श्वास घ्यायचा. भस्त्रिका काढायची. तुम्ही काही दिवस करत राहा, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा. ज्यादा नियम काढण्याचा विचार करत बसायचं नाही. जेवढा जास्त घेता येईल तेवढा घ्यायचा, जेवढा जास्त सोडता येईल तेवढा सोडायचा. आकडे वगैरे काही मोजायचे नाही, मिनटं सेकंद काही नाही मोजायचं. घेत राहायचं, घ्यायची कपॅसिटी संपली की सोडत जायचं, सोडायची कपॅसिटी संपली की घ्यायला सुरुवात करायची, असं करत जायचं. आणि हे कार्य आपण दिवसभरामध्ये कधी आठवण झाली, आपल्याला चालताना सुद्धा आठवण झाली तर दीर्घ श्वास घ्यायचा. तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला लक्षात येईल की 1 महिना 2 महिन्यामध्ये तुमच्या आरोग्यामध्ये बराचशी सुधारणा झाली. दीर्घ श्वसन, कारण आपण नॉर्मल ब्रिदिंग करतो, नॉर्मल जे श्वासोश्वास घेतोय त्याच्यात 500 ml ऑक्सिजन आपल्या शरीरात जातोय. आणि जेव्हा आपण दीर्घ श्वसन घेऊ तेव्हा हा 5000 ते 10,000 ml ऑक्सिजन शरीरात जातो. ऑक्सिजन म्हणजे काय आहे? स्वतः परमेश्वर आहे. स्वतः परमेश्वर जेव्हा आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त समाहित होईल तेव्हा आपल्या शरीराचं कार्य चांगलं थांबूया. भस्त्रिका प्राणायाम अगदी छोटी क्रिया आहे, लेकिन अप्रतिम लाभ आहे. केवळ तुम्ही दीर्घ श्वसन चालू केल्याबरोबर तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये, आणि ते दिवसभर केव्हाही आठवण झाली की चालताना सुद्धा तुम्हाला आठवण झाली, अरे पोपटरावने सांगितलंय दीर्घ श्वास घ्या, मग हळूहळू चालताना सुद्धा हळू श्वास घ्यायचा, हळू श्वास सोडायचा. आता सध्या काय होतंय, आपण एका मिनिटाला 18 ते 20 श्वास घेतो. घेतला सोडला हा 1, असे 18 ते 20 होत आहे. ही संख्या आपल्याला 8 पर्यंत आणायची आहे. म्हणजे नॉर्मल सुद्धा आपला 8 पर्यंत आला पाहिजे. अशा स्थितीमध्ये आपण जर करत राहिलो तर आपलं आरोग्य आपोआप ठीक, कारण आपल्याला ऑक्सिजन जास्त. आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठं कारण काय, आज रोग होण्याचं ऑक्सिजनची कमी. कोरोना पिरियडमध्ये सर्वांनी पाहिलं, काय चेक करत होते तुम्ही, कुठे गेला बँकेत तर काय चेक करत होते, ऑक्सिजन चेक करत होते की नाही. ऑक्सिजन असं लावायचे इकडे आणि ऑक्सिजन बघायचे किती आहे, नाही का. तर तो ऑक्सिजन आपल्याला ह्यामुळे जास्त मिळणार. आणि त्याच्यानंतर दुसरी क्रिया कपालभाती, केवळ नाकाने शिंकायचं आहे. आता ही बघा, यात तुम्हाला वाटेल की याचे म्हणजे कुणी करायचे कुणी नाही करायचे वगैरे वगैरे, ते सर्व तुमच्या रेग्युलर क्लासमध्ये सांगितलं जात असतं. जे सांगत नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे.
नाही तर म्हणजे कोणाला तरी वाटत असेल प्रिकॉशन काय घ्यायचे त्या वगैरे वगैरे ते सर्व तुमचा रेग्युलर तुम्ही क्लास घेताय की नाही, क्लास चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या सर्व गोष्टी माहीत आहेत, बरोबर. त्यामुळे त्या सर्व गोष्टी सांगायला लागल्या तर मग खूप वेळ आहे. म्हणून ते ऑपरेशन झालं असेल तर किती दिवसांनी करायचं काय वगैरे वगैरे ते तुम्हाला सर्व माहिती असेल, बरोबर. कपालभाती सर्वांना करायचं, फक्त करायची पद्धती वेगवेगळी. आता एखाद्याला हाय BP आहे आणि ब्लॉकेज आहे तर त्याला सुद्धा कपालभाती केलंच पाहिजे. डॉक्टर सांगते कपालभाती करू नका, ते काही चुकीचं सांगत नाही आहे, फक्त त्यांना माहीत नाही की बाबा ह्याने हे कपालभाती हळूहळू करणार आहे, हे त्यांना माहीत नाही. त्यांना फक्त एकच कपालभाती, झमाझम कपालभाती माहिती आहे. असं माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की हे जोरजोराने कपालभाती केलं तर यांचा BP शूटअप होईल आणि वरती जातील. ते चुकीचं सांगत नाही आहे, पण त्यांना माहीत नाही की आम्ही कपालभाती अशा लोकांना हळू करायला सांगतो. म्हणजे आपण अर्धा तास घरी बघा, अर्धा तास कपालभाती सर्वांनी करायचे आहे, अर्धा तास. आणि जे हार्ट हाय BP वाले आहेत, ब्लॉकेजवाले आहेत, त्यांना सांगायचं की तुम्ही 1 तास करायचा आहे, पण हळू करायचं आहे, अगदी हळू असा. आणि हा त्या लोकांनी हा जो कपालभाती करायचा आहे तो सूर्योदयापूर्वी पूर्ण करायचा आहे. समजा सूर्योदय 6 वाजता होतोय तर हा कपालभाती त्यांनी किती वाजता 5 ते 6 करायचा आहे. 5 ते 6 सूर्योदयानंतर त्यांनी करायचाच नाही. कपालभाती हळूहळू करायचे आहे आणि तो आपल्यापेक्षा डबल करायचा आहे. आपण नॉर्मल व्यक्तीने अर्धा तास करू तर त्यांनी 1 तास करायचा. 100% रिझल्ट. ब्लॉकेज राहत नाही, ब्लॉकेज राहत नाही, हाय BPची समस्या राहत नाही. माझा 210 BP असायचा, आता गेल्या 25 वर्षामध्ये 120-180 आहे. कोणी गोळी काही वगैरे काही नाही. ब्लॉकेज सुद्धा होते, मला ॲडमिट केलं होतं, त्याच्यासाठी सुद्धा मी ऑपरेशन वगैरे काही करून घेतलं नाही. आज मला काही ब्लॉकेज नाही, हाय BP नाही, काही नाही, नॉर्मल BP आहे. गोळ्या औषधं 25 वर्षापासून बंद आहे. हाय BP किंवा ब्लॉकेज काय येतात, डॉक्टर कोणाचं असं ऐकण्यात आलं का की तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. काय वाढलेलं आहे सांगतात, BPचा त्रास असलेला कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे. आणि कोलेस्ट्रॉल वाढलं का, कोण निर्माण करतं, कोलेस्ट्रॉल निर्माण कोण करतं, ते पोट निर्माण करतं. पोट कशामुळे, अपचन झाल्यामुळे. अपचन झाल्यामुळे, पाचन ठीक नसल्यामुळे कोलेस्ट्रॉल निर्माण होतं, बॅड कोलेस्ट्रॉल. आता हे पाचन ठीक नसेल आणि डॉक्टर कोलेस्ट्रॉल डायल्यूट करण्याच्या गोळ्या देत असेल तर डॉक्टर काय सांगणार, मरेपर्यंत गोळ्या घ्याव्या लागतील, सांगणार की नाही. कारण तुम्ही पाचन ठीक होण्यासाठी कपालभाती किंवा योग साधना करत नाहीये, मग ते काय सांगणार, तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या घ्या. ते निर्माण होणार चालूच आहे. रोज तुमचा अपचन आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉल निर्मिती होतच आहे. त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल निर्मिती होते, निर्माण झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल डायल्यूट व्हावं म्हणून रोज तुम्ही गोळ्या खाताय. मग डॉक्टर सांगणार जीवन मरेपर्यंत गोळ्या घ्याव्या लागतात. तर हे चुकीचं आहे. जर आपण कपालभाती केलं आणि आपलं पाचन ठीक झालं तर आपल्याला बॅड कोलेस्ट्रॉलची निर्मिती होणार नाही आहे आणि आपल्याला हाय BPची समस्या होणार नाही आहे, ब्लॉकेजची समस्या होणार नाही. आता पाचन ठीक नसल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कफ निर्माण होतो. पाचन ठीक नाही त्याच्यामुळे कफ निर्माण होतो. अन्न पाचन नीट झालं नाही तर काय होतं निर्माण, बोला, कफ. आणि कफ इथे साठतो. कफ कुठे भरतो, इथे भरतो, इथे. मग काय होतं, दमा, अस्थमा, ब्रॉन्कायटिस अशा प्रकारचे आजार होतात. इकडे साठल्यावर काय होतं, केस पांढरे होतात, केस गळू लागतात, ब्रेन डिसऑर्डर येते, डोळ्यात चष्मा येतो, कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. हे तर झालं. याशिवाय शरीराचं वजन वाढतं. कफ वाढल्यामुळे शरीराचं वजन वाढतं. शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी गाठी तयार होतात, वेगवेगळ्या अंगामध्ये फायब्रोइड्स तयार होतात. हे कशामुळे होते, कफ वाढल्यामुळे. कफ कशामुळे झाला, बोला. अरे अपचन झाल्यामुळे. तुम्ही लक्षात कसे घेईना, अपचन झाल्यामुळे
कफ निर्माण झाला आणि कफ वाढला, कफामुळे गाठी झाल्या, फायब्रॉइड झाले आणि पुढे त्या गाठी कॅन्सरमध्ये रूपांतर होतात. मग कॅन्सर झाला, त्याला काही म्हणजे व्यसन वगैरे काही नसताना सुद्धा अपचनची स्थिती सारखी असेल तर कॅन्सरपर्यंत आपण जाऊ शकतो. तर हा बघा सगळा अपचनचा प्रकार आहे की नाही. आता अपचन होत असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड तयार होतं. युरिक ॲसिड कुठे जागा बनवतं? आपल्या प्रत्येक जॉईंटमध्ये हे युरिक ॲसिड जागा बनवतं. आणि मग तिथे युरिक ॲसिडच आहे की नाही, ते इथे जे आता इथे जे सहजपणे मुवमेंट का होते, तर इकडे जो कार्टिलेज आहे, रबरासारखा जो भाग आहे तो चांगला आहे, त्याच्यामुळे असं होत आहे. आता इथे युरिक ॲसिड साठलं तर ते युरिक ॲसिड इथला जो रबरासारखा जो भाग आहे तो जाळून टाकतो आणि मग इथला हाडावर हाडं येतं आणि मग आपल्याला दुखायला लागतं. तसंच या प्रत्येक जॉईंटमधलं हे जे कार्टिलेज आहे रबरासारखं ते जाळून टाकतं आणि मग हाडावर हाड आलं की असे टेडीमेडी बोटं होतात, अशी होतात. म्हणजे मेरुदंड सुद्धा काय अशा बघा असे चालतात काही. म्हणजे ह्या कशामुळे झालं? युरिक ॲसिड का बनलं? बोला आता तरी, कुणी बोलायला तयार नाही. समजलं? अरे पाचन बिघडल्यामुळे. तुम्ही जरा बोला एकदा सगळे, मग मला एक आवाज येऊ द्या. पाचन बिघडल्यामुळे युरिक ॲसिड तयार झालं. बोला. कमाल करता, आपण सगळं पाचनवरच चाललेलं आहे तरी सुद्धा तुम्ही विसरताय. बरोबर नाही. आपल्याला दोनच गोष्टी प्राप्त करायच्या, एक पाचन आणि दुसरं ब्लड सर्क्युलेशन. हे झाल्यावर आपल्या शरीरामध्ये ब्रह्मदेवाला तरी आजार होऊ शकत नाही, आपल्या शरीरामध्ये काही दोष निर्माण होऊ शकत नाही. आणि आपल्या शरीरामध्ये सर्व जी अष्टचक्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, बिंदुचक्र आणि सहस्राधार चक्र ॲक्टिवेट झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणतंही काही कमी पडत नाहीये. इतकी व्यवस्था परमेश्वरानं आपल्या शरीरामध्ये दिलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे 8 प्राणायाम करायचे. भस्त्रिका, कपालभाती, नंतर बाह्य प्राणायाम, नंतर उज्जाई प्राणायाम, नंतर अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव. आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचे दिले आहे. फायनल व्हर्जन आहे सॉफ्टवेअरचं, फायनल व्हर्जन. तिकडे कोणी बदल करू शकत नाही असं व्हर्जन आहे. सॉफ्टवेअर प्रोग्राम केलेला आपल्या संपूर्ण. कधी कानाने दिसायला लागेल का तुम्हाला? कोणी असं बोललं का अरे आज मला कानाने दिसतंय आणि डोळ्याने ऐकायला येते? होईल का? कारण इथं प्रोग्राम वेगळा आहे. इथं डोळ्यामध्ये प्रोग्राम कसला आहे? दृष्टीचे हार्मोन्स बनण्याचा प्रोग्राम आहे, दृष्टीचे हार्मोन्स. आणि इथे कसला आहे? ऐकण्याचे हार्मोन्स बनण्याचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे सर्व अंगामध्ये वेगवेगळे हार्मोन्स बनण्याचा प्रोग्राम आहे. तर हे सगळं कधी कार्यरत होईल? जेव्हा पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य होईल, तेव्हा प्रत्येक अंगामध्ये ज्या प्रकारचे हार्मोन्स बनवायचे त्यासाठी आवश्यक पोषक तत्व हे आपल्या पोटाकडून ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून तिथे पोचतील आणि काहीही प्रॉब्लेम होणार नाही. समजलं? युरिक ॲसिड किंवा कफ किंवा बॅड कोलेस्ट्रॉल यांची निर्मिती का होते आता तरी सांगा. कोणी नाही सांगत. कशामुळे बॅड कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड, कफ का निर्माण झाला शरीरात? बोला कोणीतरी. पाचन बिघडल्यामुळे. साधी सुधी गोष्ट आहे, तुम्ही कोणी सुद्धा बोलायला तयार नाही. पाचन बिघडल्यामुळे या सगळं तयार होत आहे आणि शरीरात वेगवेगळे आजार निर्माण होतात. बरोबर? तर याच्यासाठी आपल्याला साधी सोपी कपालभातीची जास्त क्रिया करायची. घरी किंवा येण्यापूर्वी किंवा गेल्यावर अर्धा तास कपालभाती जादा करायचे. महिला वर्ग बोलतील स्वयंपाक करायला लागल्या की कपालभाती सुरू करायची आणि मग पाचन ठीक झालं की आपल्याला काही होणार नाही. आणि आता बघा भस्त्रिका, कपालभाती नंतर आपल्याला बाह्य प्राणायाम करायला दिलेला आहे. बाह्य प्राणायाम तुम्ही रोज करताच आहे, फक्त ऐका, कारण म्हणजे मग आपलं पटकन होऊन जाईल, नाही का? सर्व प्राणायाम रोज करता की नाही? करता की नाही? ते पण बोलत नाही. मग ठीक आहे, हरकत नाही. जरा डोळ्यावर झोप असेल. बाह्य प्राणायाम खूप महत्वाचा आहे.
बाह्य प्राणायाम आपण जी शक्ती निर्माण होते ती शक्ती ऊर्ध्वगामी बनवते. आपली मूलाधार चक्र आपल्या बुधाभागच्या इथे वरती आहे, मेरुदंडावर. इथून मेरुदंड सुरू होतं तो बुधाभागापर्यंत, आणि इथं पहिलं चक्र मूलाधार चक्र आहे. इथे पृथ्वी तत्व आहे. तर असं प्रत्येक चक्रामध्ये वेगवेगळे तत्व आहे. त्याच्यावरती स्वाधिष्ठान आहे, वर मणिपूर आहे, मणिपूरमध्ये अग्नितत्व आहे, इथे अनाहत आहे, वायू तत्व आहे, इथे विशुद्धी चक्र आहे, आकाश तत्व आहे, इथं आज्ञा चक्र आहे, इथे ओम म्हणजे गुरुतत्व आहे. गुरुतत्व, अमृतत्व आणि बुद्धितत्व अशी वेगवेगळी तत्व आहे. तर हे आपल्या शरीराचं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं की आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते आणि ही सगळी चक्र कार्यरत होतात. तर ती कार्यरत आता मूलाधारमध्ये कुंडलिनी शक्ती आहे. कुंडलिनी शक्ती तिला ऊर्ध्वगामी बनवायची आपल्याला. ऊर्ध्वगामी बघा, आपल्या पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये जे आपले चांगले वाईट अनुभव ते ही कुंडलिनी शक्ती कॅरी फॉरवर्ड करून आली असते. या कुंडलिनी शक्तीकडे अपार शक्ती, अपार बुद्धिमत्ता, अपार शहाणपण, अपार प्रीती, अपार सहनशीलता हे सर्व काही तिच्याकडे आहे. अनंत कोटी दिव्य गुण कौशल्य हे कुंडलिनी शक्तीकडे आहे. तिला वर उचलायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हा बाह्य प्राणायाम करायचा आहे. तो बाह्य प्राणायाम तुम्ही करताना रोज कसा करता? श्वास अगोदर भरता, तुम्ही बाहेर सोडता आणि बाहेर टोकून धरता आणि मग पोट छातीकडे घेता, बरोबर? 3 वेळा करता. तर हा 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, म्हणजे ज्यांना आपल्या शरीर शक्तिशाली बनवायचं आहे, आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी होता कामा नये. म्हणजे मानसिक कमजोरी, शारीरिक कमजोरी, मानसिक कमजोरी, आर्थिक कमजोरी, सर्व प्रकारच्या कमजोरीपासून, म्हणजे पुन्हा कम्युनिकेशन पॉवरमध्ये कमजोरी असेल, या सगळ्या कमी जर दूर करायच्या असतील तर आपल्याला हा बाह्य प्राणायाम 11 वेळा, 21 वेळा पण करू शकतो आपण. आणि लहान मुलांना जास्त फायदा आहे. लहान मुलांना जर टॉपर बनवायचं असेल, नंबर 1 बनवायचं असेल, तर त्यांना हा बाह्य प्राणायाम कमीत कमी 21 वेळा तरी करून घ्या. पण 21 वेळापर्यंत जायला त्यांना 6 महिने जाऊ द्या. नाही तर गेल्याबरोबर लगेच तुम्हाला एकदम टॉपर बनवायचे, नंबर 1 बनवायचे म्हणून 21 वेळा करायला सांगा. नाही, 3 वेळापासून सुरुवात करायची, हळूहळू वाढवत 21 वेळा व्हायला 6 महिने जाऊ द्या. मग तो मुलगा सतत टॉपर झालेला तुम्हाला मिळेल. पूर्ण शांतपण, पूर्ण विवेक, स्मार्ट मुलगा तयार तुम्हाला झालेला दिसेल. त्याच्यासाठी बाह्य प्राणायाम दिलेला आहे. हा बाह्य प्राणायाम सुद्धा केवळ 3 बार आपण करतो तो पुरेसा नाही. 11 वेळा, 21 वेळा आपण करायचा आहे. तर आपल्याला याचा पूर्ण फायदा होईल. आपली कम्युनिकेशन पॉवर वाढेल, संवाद क्षमता, आपलं भाषण, आपण जर भाषण कुठे करायचं असेल तर ते सुद्धा आपली शक्ती म्हणजे प्रभावी भाषण होईल. भाषण कसं होईल? प्रभावी वक्तृत्व, प्रभावी गायकी, लेक्चरशिप, प्राध्यापक असेल, शिक्षक असेल तर त्याची लेक्चरशिप चांगली होईल. या सगळे गुण आपल्याला ते बाह्य प्राणायाम, आपण बाह्य प्राणायामचं बोलत होतो. बाह्य प्राणायाममुळे आपल्याला सर्व काही शक्ती, सर्व प्रकारच्या शक्ती मिळणार आहेत. त्याच्यानंतर आपण उज्जाई प्राणायाम करतो. उज्जाई प्राणायाममुळे आपल्याला आपली कम्युनिकेशन पॉवर वाढणार आहे. उज्जाई प्राणायाममुळे आपली कम्युनिकेशन पॉवर वाढणार आहे. संवाद क्षमता, लेक्चरशिप, प्राध्यापकी, नेतृत्व, वक्तृत्व याच्यामध्ये प्रभाव वाढणार आहे. आपलं प्रेझेंटेशन प्रभावी होणार आहे. तर अशा प्रकारे आपले एक प्राणायाम म्हणजे भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, उज्जाई प्राणायाम, नंतर अनुलोम विलोम, नंतर भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव, या अनेक प्रकारे याच्यामध्ये आपल्याला लाभ होत राहणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, आपण हे प्राणायाम 8च्या 8 प्राणायाम रोज करायचे. पण कपालभाती आपण जास्तीत जास्त अर्धा तास तरी कमी करायचे रोज. चालेल. आता आपल्याला थोडासा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे प्राणायाम आपण घेऊ शकणार नव्हतो म्हणून थोडं माहिती सांगितली आहे. आता आपण सगळे उभे राहूया. बघा, असं उभं राहायचं आहे. मी 75ला उभा राहू शकतो आणि एवढे येणारे 50 वर्ष सुद्धा असाच उभा राहणार. चल, थोडंसं त्याला जायचं आहे त्यांनी जा. हां, त्याला जायचं आहे त्यांनी जाऊ.
असं पडेगा. आता शाबास. आपल्याला वेळ नाही आहे तर शांतीपाठ घ्या.